Welcome to Edu Law Commerce Hub, your one-stop for law, commerce, and education insights. भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात ना काही प्रकरणं अशी आहेत की ज्यांनी आपल्या लोकशाहीच्या पायालाच हादरा दिला. आज आपण अशाच एका खटल्याची गोष्ट ऐकणार आहोत, ज्याला अनेक जण स्वातंत्र्याचा गळा घोटलेला खटला असंही म्हणतात. चला तर मग सुरू करूया. जरा विचार करा, देशाच्या सर्वोच्च न्यायालयाला आपलाच एक निर्णय चूक होता हे मान्य करायला तब्बल 41 वर्ष लागली. आता प्रश्न हा आहे की ही नेमकी कोणती चूक होती आणि तिचे परिणाम किती भयंकर झाले. चला, याच प्रश्नांची उत्तरं आज आपण शोधूया. तर ह्या सगळ्याची सुरुवात होते 1975 साली. तो काळ होता देशावर लादलेल्या आणीबाणीचा. खरं तर भारतीय लोकशाहीच्या इतिहासातला हा एक असा काळा अध्याय होता जिथे नागरिकांचे मूलभूत हक्क आणि त्यांचं स्वातंत्र्य सगळंच धोक्यात आलं होतं. आणि मग घटनाक्रम इतक्या वेगाने घडत होता की कुणाला काही कळायच्या आतच खूप काही बदललं. 1975 मध्ये आणीबाणी लागली आणि लगेचच मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ॲक्ट म्हणजे मिसा नावाचा एक कायदा वापरून लोकांना सरसकट अटक व्हायला लागली. म्हणजे विना चौकशी थेट तुरुंग. याच दडपणशाहीच्या वातावरणात 1976 साली हे प्रकरण पोहोचलं थेट देशाच्या सर्वोच्च न्यायालयात. आता यातली कायदेशीर गुंतागुंत समजून घेऊया. सरकारने काय केलं तर कलम 19 म्हणजे आपलं बोलण्याचं स्वातंत्र्य ते तर निलंबित केलंच, पण त्याहूनही पुढे जाऊन त्यांनी दावा केला की कलम 21 म्हणजे जगण्याचा आणि व्यक्तिक स्वातंत्र्याचा हक्क तो सुद्धा निलंबित झाला आहे. याचा सरळ अर्थ काय होता की सरकार कुणालाही कधीही अटक करू शकत होतं आणि त्या व्यक्तीला न्यायालयात दाद मागण्याचाही हक्क उरला नव्हता. म्हणजे विचार करा, देशाच्या सर्वोच्च न्यायालयात जणू काही स्वातंत्र्याचीच अग्निपरीक्षा सुरू होती. एका बाजूला होते आपले हक्क मागणारे सामान्य नागरिक आणि दुसऱ्या बाजूला होती अमर्याद अधिकार वापरणारी एक शक्तिशाली राजवट. आता या लढाईतलं सगळ्यात महत्त्वाचं हत्यार होतं हेबियस कॉर्पस. हे नाव जरा कठीण वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. जर कुणालाही पोलिसांनी बेकायदेशीरपणे अटक केली तर ही याचिका वापरून कोर्टाला सांगता येतं की या व्यक्तीला आमच्यासमोर हजर करा, आणि अटक चुकीची असेल तर कोर्ट लगेच सुटका करायला सांगतं. आणीबाणीत सरकार नेमका याच अधिकारावर घाला घालत होतं. तर कोर्टात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद जोरदार होते. नागरिकांची बाजू एकदम साधी आणि स्पष्ट होती. जगण्याचा अधिकार हा नैसर्गिक आहे, तो काही संविधानाने दिलेली भीक नाहीये, तो कोणी काढून घेऊ शकत नाही. याउलट सरकारचं म्हणणं काय होतं की देशाची सुरक्षा सगळ्यात वर आहे आणि त्यासाठी वैयक्तिक स्वातंत्र्याचा बळी द्यावा लागेल. आणि हो, आणीबाणीच्या काळात न्यायालयांनी या सगळ्यात डोकं घालू नये. तर न्यायालयासमोर एकच पण सगळ्यात मोठा प्रश्न होता, काय आणीबाणीच्या काळात सरकारला इतके अमर्याद अधिकार मिळू शकतात की ते कुणालाही कधीही कोणताही प्रश्न न विचारता तुरुंगात टाकू शकतील? आणि मग तो क्षण आला. सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला. आणि हा निर्णय भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातला सर्वात धक्कादायक, सर्वात वादग्रस्त निर्णय ठरला. निकाल होता 4-1, म्हणजे 5 न्यायाधीशांच्या बेंचपैकी तब्बल 4 न्यायाधीशांनी सरकारची बाजू घेतली. फक्त एका आकड्याने देशातल्या करोडो नागरिकांच्या स्वातंत्र्याचं भवितव्य ठरवून टाकलं. या निकालाचे परिणाम खूपच गंभीर होते. याचा अर्थ असा होता की आता कोणीही हेबियस कॉर्पस याचिका दाखल करू शकत नव्हतं. जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार फक्त संविधानामुळे आहे, आणि तेच निलंबित झाल्यावर तो अधिकारच संपला. सरकारने केलेली अटक कितीही चुकीची, अगदी द्वेषापोटी केलेली असली तरी न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकत नव्हतं. थोडक्यात सांगायचं तर सरकारला नागरिकांवर अमर्याद अधिकार गाजवण्याचा जणू काही कायदेशीर परवानाच मिळाला. पण त्या 4 न्यायाधीशांच्या विरोधात एक आवाज होता, एकटा पण ठाम. एक असा न्यायाधीश ज्याने बहुमताच्या त्या लाटेसमोर मान झुकवली नाही आणि आपलं वेगळं मत नोंदवलं. हो, एक न्यायाधीश होते जे या निर्णयाशी असहमत होते, आणि त्यांचं नाव होतं न्यायमूर्ती HR खन्ना. न्यायमूर्ती खन्ना यांचा मुद्दा इतका मूलभूत आणि इतका महत्त्वाचा होता. ते म्हणाले, जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिलेला नाही, तो एक नैसर्गिक मानवाधिकार आहे. म्हणजे तो जन्मापासूनच आपल्यासोबत असतो, आणि म्हणूनच कोणतीही सरकार, कोणतीही सत्ता तो आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. अर्थात या धाडसाची त्यांना खूप मोठी किंमत चुकवावी लागली. ज्येष्ठतेच्या यादीत असूनही त्यांना भारताचे सरन्यायाधीश बनू दिलं गेलं नाही. पण म्हणतात ना, त्यांनी पद गमावलं असेल, पण इतिहासाच्या पानांवर ते स्वातंत्र्याचे रक्षक म्हणून कायमचे अमर झाले. पण ही गोष्ट इथेच संपत नाही.
कारण या एका मोठ्या चुकीतूनच भारतीय लोकशाही एक खूप मोठा धडा शिकली आणि भविष्यात अशी चूक पुन्हा कधीही होऊ नये यासाठी आपल्या संविधानातच मोठे बदल केले गेले. मग ही चूक सुधारली कशी गेली? तर बघा, 1977 मध्ये आणीबाणी संपली, सरकार बदललं. त्यानंतर 1978 मध्ये 44वी घटनादुरुस्ती आणली गेली आणि या सगळ्यावर कळस चढवला गेला 2017 मध्ये, जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच आपला तो जुना वादग्रस्त निकाल अधिकृतपणे रद्दबातल ठरवला. या 44व्या घटनादुरुस्तीने काय केलं तर 3 महत्त्वाच्या गोष्टी पक्क्या केल्या. 1. कलम 21 म्हणजे जगण्याचा अधिकार आणीबाणीतही निलंबित होणार नाही. 2. हेबियस कॉर्पसचा अधिकार अबाधित राहील. आणि 3. कुणालाही अटक करायची असेल तर सरकारकडे त्यासाठी ठोस कारणं असायलाच हवीत. म्हणजे भविष्यात कोणीही नागरिकांचे हक्क इतक्या सहजपणे हिरावून घेऊ शकणार नाही याची पक्की सोय केली गेली. आणि म्हणूनच ADM जबलपूर खटला भारतीय इतिहासात एक मैलाचा दगड मानला जातो. तो निकाल योग्य होता म्हणून नाही, तर तो इतका चुकीचा होता की त्यातून न्यायपालिकेला एक मोठा धडा मिळाला. धडा हा की काहीही झालं तरी नागरिकांच्या हक्कांचं संरक्षण करणं हेच तिचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं काम आहे. तर मग या सगळ्या कथानंतर एक प्रश्न उरतोच. आपल्या स्वातंत्र्याचे खरेखुरे रक्षणकर्ते कोण आहेत? कायदे, न्यायालये की आपण स्वतः एक जागरूक नागरिक म्हणून? नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा.